हाय मैत्रिणींनो, हे बघा आपली इथपर्यंत डिझाईन कंप्लीट झाली होती। आज आपण पुढची डिझाईन करणार आहोत। 2 दिवस ताटावरच्या रुमालाची डिझाईन टाकलीच गेली नाही। मी त्याबद्दल एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता शॉपीचा, तो तुम्ही बघितलाच असाल। चला तर आज सुरुवात करूया आपल्या ताटावरच्या रुमालाच्या पुढच्या डिझाईनसाठी। चला मैत्रिणींनो, हे बघा आपल्याला सर्वप्रथम साखळी टाकून घ्यायची एक, त्याच्यानंतर आपल्याला 4 खांबांची सुरुवात करायची आहे। हे बघा पहिले साखळीचा धागा आपण घेतलेला आहे। आता राऊंड फिरवून एक धागा घ्यायचा आहे आणि परत त्याच्याच आतमधून दुसरा धागा काढायचा आहे। हे बघा आपले 3 धागे कंप्लीट झालेले आहेत, तुम्ही बघू शकतात। बघा हे 3 धागे कंप्लीट झाल्यानंतर 3 मधून एक काढायचा आहे, परत सेकंड काढायचा आहे। आपला पहिला खांब तयार झालेला आहे। बघा मी प्रत्येक सुरुवातीला खांबाची सुरुवात सांगत आहे। हे बघा पहिला साखळीचा आपण केलेल्या खांबाचा हा धागा आहे, सेकंड आपण राऊंड घेतलेला आहे, तिसरा आपण जिथून आपण सुरुवात करतो तिथूनच घ्यायचा आहे। बघा 3 धागे पूर्ण तयार होतात, 3 मधून 2 धागे असे काढायचे, त्यानंतर हा एक धागा टाकायचा। बघा झाले 2 खांब, असे आपल्याला 5 खांब विणून घ्यायचे आहेत। बघा हे बघा माझे 4 झालेले आहेत आणि मी आता 5व्याला सुरुवात करत आहे। बघा आता 2 साकड्या मी टाकून घेणार आहे, 1 आणि 2। हे बघा 2 साकड्या टाकून झालेल्या आहेत। आता या राऊंड मध्ये 5 खांब घ्यायचे आहेत। हे बघा इथे आपल्याला 5 खांब घ्यायचे आहेत। डिझाईन आपण वरती वाढवणार आहोत, पण पूर्ण राऊंड आपल्याला 5 खांबांनी करून घ्यायचा आहे। 2 साकड्या आणि 5 खांब। हे बघा माझा पहिला खांब कंप्लीट झालेला होता, मी आता दुसरा घेत आहे। हे बघा तुम्ही बघू शकता, तुम्हाला समजवण्यासाठी मी एकदम हळूवार पद्धतीने शिकवत आहे। हे बघा हे बघा मैत्रिणींनो, बघा हे बघा माझे 5 खांब कंप्लीट झालेले आहेत। मी आता 2 साकड्या टाकून घेत आहे, 1 आणि 2। हे बघा 2 साकड्या माझ्या टाकून झालेल्या आहेत, परत मी तिसऱ्याला तशी सुरुवात करत आहे। हे बघा 1 2 हे बघा 3 4, आता एक घेऊया लास्ट 5। हे बघा मैत्रिणींनो, मी 3 तुम्हाला दाखवले आहेत। याचप्रमाणे पूर्ण राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे। हे बघा मी पूर्ण राऊंड कंप्लीट करून आता तुम्हाला दाखवणार आहे। हे बघा हा मैत्रिणींनो, आपला आता हा राऊंड कंप्लीट झालेला आहे। आता आपण सेकंड राऊंडला सुरुवात करणार आहोत। हे बघा मी राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे। इथे आणून आपण जॉईन करतो। बघा लास्टला 2 साकड्या असतात, इथे आणून जॉईन करायचं। आता इथून वरती 3 साकड्या घ्यायच्या आहेत, 1 2 बघा, आणि हे बघा 3 साकड्या मी घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर मी आता इथे जे 2 खांब आहेत त्या 2 खांबांच्या मध्ये एक खांब टाकून घेणार आहे। बघा तो पण छोटा खांब, मोठा नाही। हे बघा टाकून झालेला आहे। आता इथून आपल्याला सुरुवात करायची आहे, 1 2 आणि 3। हे बघा 3 साकड्या आपल्या घेऊन झालेल्या आहेत। आता शेवटच्या खांबामध्ये सुरुवात करायची आहे। हे बघा आणि जिथे आपला गॅप आहे तिथे आपल्याला 3 खांब टाकायचे आहेत। हे बघा हा पहिला धागा आहे, हा सेकंड घेतलेला आहे, हा घुमवून मी खालून सुई काढून हा तिसरा घेत आहे। हे बघा 3 धागे झालेले आहेत, त्यामधनं 2 काढायचे आहेत आणि हे बघा इथे 2 असतात, त्या 2 मधनं परत एक काढायचं। हे बघा झाला आपला खांब तयार। आता इथे 3 खांब टाकून घ्यायचे। माझे 2 टाकून झालेले आहेत। मी आता हा तिसरा कंप्लीट करत आहे। त्याच्यानंतर परत आपल्याला 3 साकड्या घ्यायच्या आहेत। हे बघा माझे 3 खांब टाकून झालेले आहेत, 1 2 आणि बघा 3।
आता हे 3 खांब दोघांच्या मधनं जो खांब आहे आपला 2 खांबांच्या मधनं साखळीतनं घ्यायची, साखळी वरती हे बघा, आणि तिथे असा छोटा खांब तयार करायचा. हे बघा तुम्ही बघू शकता. आता इथं परत 3 साखळ्या घ्यायच्या, 1 2 आणि हे बघा 3. आपल्या 3 साखळ्या आता कंप्लीट झालेल्या आहेत आणि असाच पूर्ण राऊंड आपल्याला कंप्लीट करत जायचं आहे. तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला थोडं करून दाखवते, म्हणजे थोडं जेवढं होईल तेवढं करून दाखवते, कारण ब्लॉग मोठा जास्त बनवता येत नाही, बघायचा कंटाळा येतो म्हणून. हे बघा आता मी इथे 3 खांब टाकून घेणार आहे. हे बघा आपलं तर हे कंप्लीट डिझाईन बनवून कशी दिसणार आहे, काहीतरी वेगळं ट्राय करण्याच्या नादात अतिच वेगळं होऊ नये म्हणजे झालं. 1 2 3. हे बघा आता 3 परत तिथूनच जसं केलं तसंच कंप्लीट करायचं आहे. हा राऊंड पूर्ण तसंच कंप्लीट करायचा आहे. उद्या परत मी तुम्हाला दुसरी डिझाईन सांगणार आहे. उद्या आपला ग्रीन कलर संपणार आहे. हा राऊंड झाल्यानंतर उद्या आपल्याला दुसरा कलर घ्यायचा आहे. 1 2 3. हे बघा आता 3 खांब परत टाकायचे. हे बघा 1 2 3. हे बघा 3 मधनं इथं घ्यायचा धागा, वरती काढायचा, तर दोघांमधनं सुई पॅक करून घ्यायची. आता परत 3 साखळ्या घ्यायच्या, 1 2. हे बघा 3. इथे 5व्याला जॉईन करायची आणि इथं पण फिट करून घ्यायचं. हे बघा आता इथं साखळ्या झालेल्या आहेत. आता 3 खांब टाकून घ्यायचे, 1 2. हे बघा 3. आपले 3 काम झालेत. परत 3 साखळ्या टाकून तुम्हाला आता हे दाखवत आहे. याच्यानंतर हा राऊंड तुम्ही कंप्लीट करून ठेवा. उद्या मी तुमच्यासाठी परत नवीन एक डिझाईन घेऊन येणार आहे. आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. हे बघा मी आता तुम्हाला हे लास्ट सांगत आहे. आता इथून तुम्हाला पुढे डिझाईन कंप्लीट करायची आहे. मी उद्या तुमच्यासाठी परत एक नवीन डिझाईन घेऊन येणार आहे. चला तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला मैत्रिणींनो, बाय.